आपल्यासोबत निलेश लंके साहेब आहेत, त्यांच्याकडून या संदर्भातली प्रतिक्रिया जाणून घ्या। आज सांगलीमध्ये राष्ट्रवादीचा येलगार पाहायला मिळतोय गोपीचंद पडळकरांच्या विरोधात। काय अपेक्षा आहे, काय मागणी असणार आहे? सगळ्यात महत्त्वाचे राज्यामध्ये जे अस्थिर वातावरण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो। एक राज्याला एक सुसंस्कृतपणा होता। आदरणीय यशवंतराव चव्हाण असो, आदरणीय पवारसाहेबांनी तो वारसा अखंडितपणे अतिशय चांगल्या पद्धतीने चालवला। एक सुसंस्कृतपणा होता। एकमेकाच्या विरोधात कुणी व्यक्तिगत स्वरूपाच्या टीका टिप्पणी करत नव्हतं। व्यक्तिगत जीवनामध्ये कुणी कधी कोणाचा हस्तक्षेप करत नव्हतं। पण हल्ली पाहिला असन तुम्ही एक सुसंस्कृतपणा कुठंतरी जाऊन व्यक्तिगत खालच्या लेवलवर टीका टिप्पणी केली जाते। तर त्या ही गोष्ट राज्यासाठी एक अतिशय चुकीची एक गोष्ट आहे। त्या गोष्टीचा आम्ही सर्वजण निषेध करत आहोत। सगळ्यात महत्त्वाचं खरं तर ठेकेदाराच्या बिलावरून हा सगळा वाद उफाळल्याचं पाहायला मिळते। त्यांच्यावरती गोपीचंद पडळकरांच्यावरती आरोप झाले आणि त्यानंतर त्यांनी पलटवार म्हणून जयंत पाटलांच्यावरती आरोप करायला सुरुवात केली। शेवट टीका टिप्पणी तुम्ही राजकीय जीवनामध्ये करत असताना तुम्ही व्यक्तिगत स्वरूपाचं व्यक्तिगत एखाद्यावर बोलणं हे चुकीचं आहे। हा राज्याला अशोभनीय गोष्ट आहे। त्यामुळं राज्याचे जे प्रमुख नेते मंडळी त्यांनी या गोष्टीला कुठंतरी आवर घातला पाहिजे। त्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट जाणवती, राज्याकडं किंवा या महायुतीकडं समाजामध्ये एक मोठ्या प्रमाणात असंतोष आहे। बेरोजगारांचा असो, शेतकऱ्यांचा असो, त्यांचं समाधान होत नाही। मग कुठंतरी जातीमध्ये संघर्ष निर्माण करायचा, कुठंतरी व्यक्तिगत स्वरूपाच्या टीका टिप्पणी करायला काही व्यक्तींना लावायच्या आणि लोकांना वातावरण डायव्हर्ट करण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे। जे ओबीसी आंदोलकाची गाडी जळली, जसं की आता पावसामुळे अतिवृष्टीमुळे पिकं नष्ट झाल्यात, त्या सगळ्या विषयाकडे डायव्हर्शन करण्याचा हा प्रयत्न सगळ्यात महत्त्वाचं अतिवृष्टीमुळं ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं, लोक एकदम उद्ध्वस्त झाले। आता ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे आणि ज्या अतिवृष्टीमध्ये ज्यांचं नुकसान झालं त्यांना तात्काळ आणि ते पंचनामे नाही, पंचनामे करून कुठंतरी 2 दिवस वातावरण शांत करायचं आणि नंतर त्याच लोकांना हेलपाटे मारायला लावायचे। ते न करता तात्काळ लोकांना भरीव अशी मदत केली पाहिजे। यात उगा काहीतरी कागदाव मदत करायची। लोकांचे जमिनी नाही राहिल्या, लोकांचे घरं नाही राहिले, लोकांचे दुकानं नाही राहिले, एकदम लोक उद्ध्वस्त झालेले आहेत। पण सरकारकडं ती मदतीसाठीची पैशाची उपलब्धता आहे असं वाटते का? कारण लाडकी बहीण योजना असू दे, अनेक योजनांमध्ये आता कात्री लावायला सुरुवात। सरकारने त्या गोष्टीमध्ये लक्ष घातलं पाहिजे। आज शेतकऱ्यांच्या बाबतीत इतकी उदासीनता आहे। आज कांद्याचे बाजार काय, कांद्याचे बाजार काय, दुधाचे बाजार काय, सोयाबीन असो, कपाशी असो, या सगळ्या शेतीमालाला आज एकदम कमी भाव आहे। कारण हा शेतकरी माझा शेतकऱ्याला आत्महत्या करण्याशिवाय कुठला पर्याय नाही। मागच्या वर्षात 1300 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। त्यावर सरकारने फोकस केला पाहिजे। तर सरकार दुसऱ्या पद्धतीने लोकांना डायव्हर्ट करत आहे। बेरोजगार आज नोकऱ्या नाही। आज सरकारने ज्या शासकीय कंपन्या होत्या सगळं खाजगीकरण करून टाकलं। पडळकरांना या निमित्तानं तर तुम्ही काय सांगाल आणि यानंतरच्या काळामध्ये ह्या सगळ्या प्रश्नावरती राष्ट्रवादी आक्रमक असणार आहे? काय सांगण्यापेक्षा ज्या पक्षाचे प्रमुख आहे त्या प्रमुखांनी कुठंतरी बाईटवर येऊन लोकांच्या समाधानासाठी स्टेटमेंट करण्यापेक्षा एक योग्य पद्धतीने सांगून ते थांबवलं पाहिजे। आम्ही ज्यावेळेस समाजामध्ये राजकारण करत असतो, समाजामध्ये काम करतो, आमच्याकडून जर एखाद्या विरोधकाबद्दल जर चुकीचं स्टेटमेंट केलं तर आम्हाला आदरणीय पवारसाहेब असो किंवा आमचे पक्षाचे नेते मंडळी आम्हाला त्या ठिकाणी सांगतात हे स्टेटमेंट चुकीचं आहे। आम्ही परत ते स्टेटमेंट आमच्या कधीच एखाद्या कुठल्या कार्यक्रमात येत नाही आमच्या तोंडून। त्यामुळं हे प्रमुखांनी हे थांबवलं पाहिजे। जर तुम्हाला आज आनंद वाटतो, तुम्ही ज्यावेळेस दुसऱ्यासाठी खड्डा खांदता त्यावेळेस तुम्हाला सुद्धा एक ना एक दिवस त्या खड्ड्यात जावं लागतं। हा नियतीचा नियम आहे। नक्कीच। तर गोपीचंद पडळकर यांना वरिष्ठांनी त्यांच्या चांगलंच कानउघाडणी करावी, त्यांना या संदर्भातल्या गोष्टी सांगाव्यात अशा पद्धतीची अपेक्षा आहे ते राष्ट्रवादीचे नेते करताना पाहायला मिळतात। अर्थात मोर्चातून नेमकी आता मागणी काय पुढे येते ते पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र एकूणच पाहायला गेलं तर महाराष्ट्रात जे अनेक प्रश्न आहेत त्याचं डायव्हर्शन करण्यासाठी अशी वाचाळ वक्तव्य केली जात आहेत का, अशा पद्धतीचा आरोप आहे तो राष्ट्रवादीच्या नेत्यांच्याकडून होताना दिसून येते। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, सांगली।